आज आपण त्रिकोण एकरूप केव्हा असतात किंवा काय म्हणूया कॉन्ग्रुएंट्स केव्हा असतात हे आपण बघणार आहोत. मग एकूण ॲक्च्युली बघितलं तर आपण काय असतात बघा, त्रिकोणाला 3 अँगल्स असतात आणि 3 काय असतात बाजू असतात. त्याच्यापैकी कुठलेही 3 जर एकरूप असेल कॉन्ग्रुएंट्स असेल तर डेफिनेटली ते काय असणार आहे, एकरूप असणार आहे, कॉन्ग्रुएंट्स असणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय बघूया तर वेगवेगळ्या टेस्ट आहेत किंवा कसोट्या आहेत. पहिले आपण काय बघूया तर ASA किंवा कोन बाजू कोन. आता एक त्रिकोण इथे काय दिलाय बघा, ABC दिलाय आणि दुसरा PQR दिलाय. त्याच्यामध्ये काय दाखवलंय x हा इक्वल टू म्हणजे हा A अँगल आहे तो इक्वल टू काय P आहे. नंतर हा Y अँगल आहे B अँगल आहे तो इक्वल टू काय Q आहे. आणि दोन्ही बाजू AB आणि PQ हे काय सांगा एकरूप आहेत. तर डेफिनेटली ते ट्रायंगल काय असणार आहे, एकरूप असणार आहे. त्याच्यामध्ये काय काय झालं बघा, एक अँगल झाला आपला, मी असं लिहितो बघा, अँगल A एकरूप टू अँगल P, अँगल B एकरूप टू अँगल Q आणि तिसरं काय सांगा AB इक्वल टू PQ. हे कुठले 3 आपण हे करू शकलो तर डेफिनेटली बाकीच्या 3 पण काय असणार आहेत, एकरूप असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर मग बाकीचं पण आपण लिहू शकतो. इथे काय दिलं मी, ट्रायंगल ABC एकरूप टू ट्रायंगल PQR आणि त्याच्या पुढे कसोटी कुठली लिहिणार तर मी ASS लिहिणार, ASA किंवा त्याला काय म्हणतो कोन बाजू कोन, कोन बाजू कोन. म्हणजे 2 कोन एकरूप आहे, हा आहे हा आणि हा एक एकरूप आहे आणि त्याच्याशी संबंधित मध्ये जी लाईन हे आहे बाजू आहे ती पण एकरूप असायला म्हणजे इथे नाही तर असं काय आहे को बा को, म्हणजे त्याच्याशी मध्ये जी 2 कोन जे आहेत त्याच्यामध्ये जी लाईन आहे ती काय असायला पाहिजे, एकरूप असायला पाहिजे. आणि जर 3 जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते दोन्ही कोण काय त्रिकोण काय असतात, ट्रायंगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात किंवा एकरूप असतात. आणि एकरूप मध्ये एकरूप जर असेल तर डेफिनेटली काय असणार आहे, AC इक्वल टू काय असणार आहे, PR असणार आहे. नंतर BC इक्वल टू QR असणार आहे आणि तिसरा अँगल पण एकरूप असणार आहे, C इक्वल टू अँगल R. म्हणजे एकरूप त्रिकोण आपण जर प्रूव्ह केलं बाबा हा काय कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहे तर डेफिनेटली बाकीचे राहिलेले कोन किंवा बाजू साइड्स किंवा अँगल काय असणार आहे, एकरूप असणार आहे. आणि अशा प्रकारच्या कसोटीला आपण काय म्हणतो, को म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो ASA कसोटी म्हणतो. नंतर दुसरी कसोटी आपण बघूया SAS किंवा त्याला काय म्हणतो बाकोबा. बाकोबामध्ये काय असणार आहे तर 2 बाजू आणि त्याच्याशी संलग्न जो कोन आहे, अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे तो काय असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा अँगल A इक्वल टू अँगल P आहे. दुसरं काय AB इक्वल टू PQ आहे आणि तिसरं काय AC इज इक्वल टू PR आहे. हे 3 आपले काय झाले सॅटिस्फाय जात आहे तर डेफिनेटली तो काय असणार आहे ट्रायंगल्स, ते दोन्ही ट्रायंगल्स ABC एकरूप किंवा कॉन्ग्रुएंट टू PQR असणार आहे. दोन्ही ट्रायंगल काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहे. आणि राहिलेल्या ज्या काही आहेत बाजू किंवा अँगल ते पण काय असणार आहे, एकरूप असणार आहे. तर मी काय लिहिणार B इक्वल टू, मी असं लिहिलं बघा ABC लिहिलं तरी चालेल तुम्ही, कारण आता बाकीचं आणि काय नाही त्यामुळे मी डायरेक्टली B लिहू शकतो. अँगल B इक्वल टू अँगल Q, अँगल C इक्वल टू अँगल R आणि तिसरी आपली BC इक्वल टू काय असणार आहे आपलं QR असणार. हे काय असणार आहे, सगळं एकरूप असणार आहे. हे जर आपण काय केलेलं असेल, जर दोन्ही ट्रायंगल जर आपण एकरूप दाखवले तर डेफिनेटली राहिलेल्या बाजू किंवा कोन काय असणार आहे, एकरूप असणार आहे. नंतर ह्याला काय म्हणतो आपण बाकोबा म्हणतो किंवा साईड अँगल साईड म्हणतो. पण इथे एक लक्षात घ्या, ज्या 2 साईड्स आहेत त्याच्यामध्ये असलेला कोणच असायला पाहिजे. हा असेल तर ती आपण SAS वापरू शकणार नाही. तर त्याच्याशी संलग्न जो अँगल आहे तोच काय असायला पाहिजे, करस्पॉन्डिंग अँगल असायला पाहिजे. तरच आपण ती कसोटी काय करू शकतो, वापरू शकतो. नंतर आपण तिसरी बघणार आहोत. तिसऱ्यामध्ये काय बघा AB इक्वल टू XY आहे. दुसरी कंडिशन AC इक्वल टू XZ आहे आणि तिसरी आपली आहे ते BC इक्वल टू YZ आहे. ह्या तिन्ही साईड काय आहेत, एक ग्रुप्स आहेत. याच्या 3 आणि याच्या 3 काय एक ग्रुप असेल तर डेफिनेटली तो ट्रायंगल काय असणार आहे, एकरूप असणार आहे. ABC A group congruent to
XYZ आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिणार सांगा बी यस 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 किंवा बा 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 बाजू 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 किंवा साईड 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 टेस्ट म्हणतात त्याला. आणि हे जर इक्वल असेल तर राहिलेले तिन्ही कोण म्हणजे तिन्ही कोण काय असणार आहे एकरूप असणार आहे. अँगल ए इक्वल टू अँगल एक्स, अँगल ए इक्वल टू अँगल एक्स, अँगल बी इक्वल टू अँगल वाय आणि अँगल सी इक्वल टू अँगल झेड असणारच. हे आपण काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो की काय केलं जर ते टेस्ट कुठल्याही एका टेस्टनुसार जर ते एकरूप असतील कॉन्ग्रुएंट असतील तर राहिलेले तीन म्हणजे ते कोण असतील अँगल्स असतील किंवा बाजू असतील ते पण काय असतात एकरूप असतात. नंतर लास्ट आपण बघणार आहोत ज्याला काय म्हणतो हायपोटेनस साइड्स टेस्ट म्हणतो किंवा त्याला कर्ण बाजू टेस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये लक्षात घ्या जेव्हा काटकोन कोण असतो किंवा राईट अँगल ट्रायंगल असतो त्याच्यामध्ये एक अँगल काय असतो 90 डिग्री असतो. त्यामुळे तो अँगल सोडून बाकीच्या जर दोन लाईन्स कुठल्या एकरूप असतील दोन बाजू साइड्स एकरूप असतील तर डेफिनेटली आपण काय करू सांगू शकतो तो ट्रायंगल ते दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे किंवा एकरूप आहे. त्याच्यामध्ये काय सांगा अँगल क्यू इज इक्वल टू अँगल बी आहे कारण काय लिहिणं आपण राईट अँगल आहे त्यामुळे 90 डिग्री आहे. दुसरं काय सांगा त्याच्या हायपोटेनस इक्वल आहे पी आर इज इक्वल टू ए बी आहे. आणि तिसरं आपलं काय सांगा एक बाजू पी क्यू इज इक्वल टू ए पी. त्यामुळे काय असणार सांगा ते दोन्ही ट्रायंगल्स काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे. पी ए बी सी कॉन्ग्रुएंट एकरूप टू पी क्यू आर. आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिलं तर राहिलेलं सगळं अँगल पी इक्वल टू अँगल ए असणार आहे, अँगल आर इक्वल टू अँगल सी असणार आहे आणि राहिलेली बाजू आर क्यू इज इक्वल टू काय असणार आहे बी सी असणार. हे जेव्हा कॉन्ग्रुएंट असतो ना तेव्हा राहिलेले बाजू किंवा कोण काय असतात एकरूप असतात. ह्या आपल्या तीन काय चार काय आल्या कसोटी आल्या. परत एक लक्षात घ्या कोबाकोमध्ये किंवा एस मध्ये काय असतं दोन कोण आणि त्याच्याशी संलग्न जो जी बाजू असते ती एकरूप असायला पाहिजे तर त्याला आपण एस ए म्हणतो अँगल साईड अँगल म्हणतो. दुसरा आहे तो बाकोबा. बाकोबा म्हणजे काय असायला पाहिजे दोन बाजू एकरूप असायला पाहिजे आणि त्याच्याशी जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो काय असायला पाहिजे एकरूप असायला पाहिजे. तर त्याला आपण एस म्हणतो, साईड अँगल साईड म्हणतो किंवा बाकोबा म्हणतो. आणि तिसरं म्हणजे तिन्ही जर साईड त्याच्या एकरूप असतील तर आपण बाजू 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 म्हणतो किंवा साईड 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 म्हणतो. आणि जर साईड जर इक्वल असेल तर तो एकरूप असतो आणि मग तिन्ही कोण काय असतात अँगल्स काय असतात एकरूप असतात कॉन्ग्रुएंट असतात. आणि लास्ट आपण काय बघितलं हायपोटेनस कर्ण बाजू किंवा हायपोटेनस साईड. म्हणजे जर एखादा हायपोटेनस म्हणजे काय असेल राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये जर हायपोटेनस आणि एखादी बाजू जर इक्वल असेल एकरूप असतील तर डेफिनेटली काय असणार आहे ते दोन्ही ट्रायंगल्स काय असणार आहे एकरूप असणार आहे. हे आपण काय केलंय चार कसोटी बघितल्या. आता या चार कसोटीच्या सहाय्याने आपण काय करू शकतो वेगवेगळे उदाहरणं त्याच्या सहाय्याने सोडवू शकतो आपण. समजा आपल्याला काय दिलंय आज मी ट्रायंगल घेतो की आपण वेगळे काढूया दोन ट्रायंगल. इथे मला समजा दोन ट्रायंगल दिलेले आहेत असे आणि तुम्हाला सांगितलंय हा अँगल एक्स म्हणतो हा एक्स हे दोन्ही सेम सेम आहेत सांगितलं आणि ही बाजू इक्वल टू ही बाजू आहे आणि ही बाजू आहे ती इक्वल टू ही बाजू. तर ते ट्रायंगल एकरूप आहेत का तर आपण काय बघणार आहोत ही बाजू समजा मी त्याला एबीसी नाव दिलं त्याला नाव दिलं पी क्यू आर. तर आपल्याला काय दिलं ए बी इज इक्वल टू पी सी क्यू दिलाय. नंतर बी सी इज इक्वल टू क्यू आर दिलाय आणि अँगल बी इक्वल टू अँगल क्यू दिलाय. मग आपण काय सांगू शकतो तर आपल्या कुठल्या ह्याच्यामध्ये बाजू कोण बाजू किंवा त्याला यस ए यस म्हणजे काय झालं साईड अँगल साईडनुसार तो काय एकरूप आहे. म्हणून आपण काय लिहिणार ते ट्रायंगल ए बी सी एकरूप टू ट्रायंगल पी क्यू आर. आणि त्याच्या पुढे त्याची कसोटीचं नाव लिहावं लागतं एस ए एस किंवा त्याला काय म्हणणार आहे बा को बा म्हणणार आहे. या कसोटीनुसार तो काय एकरूप आहे. आणि नंतर आपण सांगू शकतो की अँगल ए पण काय असायला पाहिजे एकरूप अँगल ए असायला पाहिजे पी असायला पाहिजे ए सी इक्वल टू पी आर असायला पाहिजे अँगल सी इज इक्वल टू अँगल काय असायला पाहिजे आर असायला पाहिजे. हे आपण काय करू शकतो इझिली सांगू शकतो. नंतर आणि बघा आणि कशा प्रकारचे हे विचारले जाऊ शकतात तर समजा
आपल्याला असं एक दिलेलं आहे, असं दिलेलं आहे आणि काय सांगितलंय, असं दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितली हे इक्वल टू हे आहे आणि ही साईड इक्वल टू ही साईड आहे. हा समजा ए बी सी डी आणि ई आणि आपल्याला सांगितलंय की ते एकरूप आहेत का नाही ते प्रूव्ह करा. दोन्ही ट्रायंगल कुठले, ए ई डी बी आणि ई सी डी हे एकरूप आहेत का. मग आपण बघूया काय काय. बघा ए सी ए ई इक्वल टू ई डी आहे. दुसरं काय बघा, बीई इक्वल टू मी सी लिहिलं आहे, ई सी आहे. आणि तिसरं काय बघा, हा कोण इक्वल टू हा कोण असणार आहे. कशाला सांगा, कारण ऑपोजिट अँगल आहे म्हणजे काय विरुद्ध कोण आहे. तर मी काय लिहिणार आहे, अँगल ए ई बी इक्वल टू अँगल सी ई डी. पुढे लिहिणार आहे काय लिहिणार मी, विरुद्ध कोण किंवा ऑपोजिट अँगल. ऑपोजिट अँगल किंवा त्याला काय म्हणतो आपण, विरुद्ध कोण म्हणतो. आणि 3 कंडिशन आपल्या काय झाल्या, सॅटिस्फाय झाल्या. त्यामुळे काय लिहिणार बघा, आपला बाजू कोण बाजू म्हणजे काय होणार, बा कोबा किंवा जसे. देअरफॉर आपण काय लिहिणार आहे, अँगल ए बी ई समरूप किंवा कॉन्ग्रुएंट. आता इथे आपल्याला बरोबर लिहायला पाहिजे. बघा हा ए हा कशाची आहे, डी सी आहे. मग पहिल्यांदा मी काय लिहिणार आहे, बघा ए बरोबर मी काय लिहिणार, डी लिहिणार. बी हा कशाची आहे, सी सी आहे म्हणून सी लिहिणार. आणि ई हा ई सी आहे. त्यामुळे काय लिहिताना सुद्धा बरोबर यायला पाहिजे. बघा ए डी बी सी आणि ई काय, ई सी एक ग्रुप आहे. म्हणजे ते सुद्धा लिहिताना आपल्याला परफेक्ट माहीत असेल पाहिजे. आणि त्याच्यावरून आपण बाकीचे सांगू शकतो. काय सांगू शकतो, देअरफॉर ए बी इक्वल टू सी डी, अँगल ए इक्वल टू अँगल सी आणि अँगल बी इक्वल टू अँगल डी. म्हणजे तुम्हाला एकदा दाखवलं समजा, म्हणजे समोरून म्हणून दाखवलं तुम्ही की बाकीचे पण तुम्हाला काय करतात, लिहायला सांगतात, ती सुद्धा आपल्याला काय करता यायला पाहिजे, लिहायला यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही काय करा, पुस्तकामध्ये पण आहेत बघा. कुठली कसोटी वापरून आपण ते सोडवू शकतो हे तुम्ही काय करायचे बघायचे आहे. त्याच्यासाठी या 4 टेस्ट तुम्हाला यायला पाहिजेत. एकदम सिंपल आहेत बघा. समजून घ्या की आपल्याला 3 काहीतरी दाखवावं लागतं एकरूप आहे ते. आणि एकदा तुम्ही 3 दाखवलं की फक्त याच्यामध्ये नाही, हायपोटेनस साईडमध्ये काय दाखवलं आहे, अँगल तो 90-90 असणार आहे दोघांमध्ये. त्यामुळे आपल्याला काय दाखवलं आहे, 2 साईड्स किंवा हायपोटेनस आणि एखादी बाजू, कर्ण आणि एखादी बाजू जरी आपण एकरूप दाखवली तरी आपलं काय होऊ शकेल, त्या टेस्टच्या सहाय्याने ते दोन्ही एकरूप असतील हे आपण सिद्ध करू शकू.